श्री स्वामी समर्थ। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू, ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहे। तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात। याकरता आपल्याला घरामध्ये जी सगळी पहिली चपाती आपण बनवणार ती गाईकरता बनवायची। कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, तसेच थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला चपाती ही तयार करून घ्यायचा। तर या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे, तसेच आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आणि अशी ही गोड चपाती घेऊन जायचं आपल्याला गाईजवळ। जर गाय घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही चपाती खायला द्यायची आहे आणि त्यानंतर तिला थोडं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे। त्यानंतर गाईभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपले पितृ भूतलावरून पुन्हा आपल्या मृत्यूलोकात परत जात असतात आणि अशी ही गायीची सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते जाता जाता सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।